थोडंसं आम्ही कार्यक्रमाच्या मध्ये थोडंसं लक्ष म्हणजे जसं आपल्या पाल्यांना सर लक्ष देतात तसं आता तुमचं सगळ्यांचं लक्ष थोडंसं हवं आहे की नादवलय हा जो आर्ट कल्चर गुरुकुल आहे जिथे आपले सर्वांची मुलं संगीत अध्ययन करतायत तर त्या अध्ययनामध्ये जसं मगाशी सरांनी सांगितलं की आपण आपल्या पाल्यांना त्यांच्या हवाली केलेलं आहे आणि ते त्यांचे जे संगीत संस्कार आहे ते आपल्या मुलांवरती घडवत आहेत जे आपण गेल्या 2-3 तासांपासून एकत्र पाहतोय आणि एक फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याला म्हणजे हे जे सगळे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुरूंबरोबर एक त्यांचे जे एक वैयक्तिक लागेबांधे आहेत किंवा आपुलकी आहे तर त्यांना त्यांची एक आपुलकी जी आहे त्या आपुलकीच्या प्रित्यर्थ नादवलय आर्ट कल्चर ग्रुपला त्यांना एक छोटीशी म्हणजे आपण भेटवस्तू पण म्हणू शकतो किंवा गुरुला दिलेलं आपण म्हणजे सन्मान पण म्हणू शकतो तर मी जस्ट विनंती करतो विद्यार्थ्यांना की सर्वप्रथम श्री राकेश कुलकर्णी सरांचा मटकर सर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. मोहनजी मिथिल सर मिथिल सरांचा पुष्पगुच्छ देऊन मोहनजी सत्कार करतील. आणि आदिती मॅडमना रेखा आणि ख्याती पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील. आणि आता नादकर आर्ट कल्चर गुरुकुलाची सर्व विद्यार्थी राकेश कुलकर्णी सरांना त्यांना एक त्यांचं आपुलकी जी काय आहे ती
हॅलो हॅलो. सर्व म्हणजे सर्व पालकांना एक फक्त सांगायचं आहे की म्हणजे कलेचं आराध्य दैवत म्हणून गणेश आणि आमचे गुरुजी म्हणून त्याच्यामध्ये पादुका असं सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं गुरुवंदन केलेलं आहे. आणि म्हणजे सगळी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत लहानांपासून म्हणजे मुलं त्यांच्याकडे गेली आहेत आणि आज आपली सर्वांचे मुलं ही आज कलागुणांनी एवढी वाव पुढे गेलेली आहेत. तर वेळेच्या अभावी फक्त म्हणजे सर्व पालकांतर्फे सर मी तुम्हाला पालक म्हणून एक गुरुवंदन करू इच्छितो. तुम्ही आमच्या मुलांना जे घडवलंय आणि ही जी संगीताची आपण साधना म्हणून ही जी मुळे पुढे घडवत आहेत त्याबद्दल सर आम्ही आयुष्यभर तुमचे ऋणी राहू. हॅलो. कलेनी ॲक्च्युली हे सगळं मला दिलेलं आहे, माझ्या गुरूंनी जे मला ज्ञान दिलं आहे आणि तेच मी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि खरंच माझे सगळे विद्यार्थी म्हणजे म्हणून आपण ते एक आपलं एक दौलत असते, आपली सगळी संपत्ती ती असते की आपले हे जे विद्यार्थी आहेत की आज जे म्हणजे जरी ते शिकलेत नसले तरी माझ्याशी जोडलेले आहेत. त्यातले आता प्रथमेश आहे, ऋषी आहे आणि आता जे सध्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून स्वतःसाठी वेळ पण काढतायत, कुटुंबाला वेळ काढतायत आणि माझ्यासाठी पण वेळ काढतायत. तर या खूप सर्वांचे मी मनापासून ऋणी आहे आणि या प्रेमाबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि माझी गुरु माझी आई, तिला इकडे बोलवतो मी एक मिनिटासाठी. का असतं ना, एक व्यक्ती घडत असतो, खूप जण घडवत असतात. आपल्याला असं वाटत असतं की आपण करतोय, आपण काही करत नसतो. देणारा आणि घडवणारा आणि जे आपल्या बरोबरचे लोक असतात त्या सगळ्यांच्या सहकार्याने ही गोष्ट घडत असते. त्यामुळे एक व्यक्ती मोठा असतो तो त्याच्या बऱ्याच गोष्टींमुळे मोठा असतो, त्याच्या इतर सगळ्या असणाऱ्या सगळ्यांच्या सपोर्ट्समुळे. तर माझ्या आईने मला सतत सपोर्ट केलेला आहे. माझी बहिणी संगीतप्रेमी आहे ती आलेली आहे, माझा भाचाही आलेला आहे. कुटुंबानेही तेवढ्याच प्रेरणेने मला सहकार्य केलेलं आहे. आणि 2-3 सत्कार मी आता करू इच्छितो पटापट. ते वैशाली कुलकर्णी यांचा सत्कार आपण करूया. नादवालेकडून माझ्या आईचा सत्कार छोटासा. तसेच आपल्याला उत्कृष्ट ध्वनी देणारे सूरज भाई, आइए आप 2 मिनट. देखो ये जो ऑडिटोरियम जिन्होंने हमें करके दिया है वो तो सलोनी मैम, उनका तो हम बहुत ऋणी है, धन्यवाद उनको देते हैं. कितना जो अच्छा सा ऑडिटोरियम, इसमें प्रसन्नता है. इधर आने के बाद हमें लगता है ऐसा कि नहीं यहाँ प्रोग्राम और भी करें हम, तो हम ज़रूर और भी बताते रहेंगे. और जिन्होंने मुझे सहकार्य किया है यहाँ, जो भी उनके कर्मचारी हैं, जो भी ऑफिसर्स हैं, जिन्होंने इसको बहुत ही मतलब संभाल के रखा है, ऐसा नहीं किया कि गंदगी फैला के रखी है. ये बहुत ही आपने अच्छा यहाँ संभाला इसको. तो हमारी तरफ से हम आपका बहुत ऋणी है, धन्यवाद देते हैं आपको. और ये हमारा प्यार है, ये आप सलोनी मैम को भी हम बता देंगे. और आता मराठीत बोलतो. सूरज भाई के लिए हिंदी में बात किया. तर माझे विद्यार्थी जे 2-3 विद्यार्थी आहेत त्यांचा मला असं मनापासून वाटतं की त्यांचा सत्कार मी करावा. तर मी ऋषीला पुढे बोलवतो. ऋषी पनिया, त्याचा सत्कार करण्यासाठी मी वीरला सांगतो. आणि या प्रत्येक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे परत यावं अशी माझी इच्छा आहे. पुढच्या वेळेला कदाचित तो वाजवत असेल. प्रथमेशला आत्ताच मुलगा झाला, त्याला त्याचं अभिनंदन करूया आपण. तोही माझा म्हणजे सर्वात जुना माझ्याकडचा सुरुवातीचा विद्यार्थी, विशारद झालेला. त्याच्यानंतर तो शिकवतो पण आहे आता आणि मला खूप आनंद आहे म्हणजे तो सतत जोडलेला आहे आपल्याबरोबर. तर त्याचा सत्कार करण्यासाठी मी मिथिल सरांना बोलतो. आमच्या मिथिल सरांबद्दल तसं बरंचसं बोलण्यासारखं आहे. माझ्याबरोबर त्यांनी नाही वेळ नाही असं नाही, आपल्या माणसासाठी वेळ असतोच. तर जोडलेले आहेत आणि ज्या पद्धतीने मी त्यांच्याशी कधी मी जोरातसुद्धा बोलू शकतो, प्रेमाने बोलू शकतो. आमची एकदम चांगली मैत्री आहे. आणि संगीतात त्यांनी गायनामध्ये विशारद केलेलं आहे. उमेश इंसुलकर हे त्यांचे गुरु आहेत आणि पुढे संजय मराठे यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आणि आता ते पुढील शिक्षण नागेश
आडगावकर यांच्याकडे पुण्याला राशीद खान साहेबांचे जे शिष्य आहेत त्यांच्याकडे त्यांचं अद्ययावत पुढचं शिक्षण चालू आहे. गीत उत्तम गातात, हार्मोनियम उत्तम आहे, सिंघानियामध्ये ते संगीत शिक्षक आहेत. तर त्यांचाही आता मी सत्कार करू इच्छितो. त्यासाठी मी ऋषीला बोलतो. धन्यवाद ऋषी इथे सर. आणि माझ्या एका फोनवर आमचे वाडकर साहेब इथे आज पूर्ण शूटिंग करायला आलेत. त्यांच्याशी माझी ओळख नसताना ते म्हणाले की मला काही ॲडव्हान्स काही नको, तुम्ही सांगा वेळ, मी त्यावेळेला येतो. तर त्यांचा पण मी मनापासून सत्कार करू इच्छितो. त्यांनी पुढे यावं. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सोनारा सरांना सांगतो. धन्यवाद वाडकरजी, थँक्यू व्हेरी मच. थोडासा एक्सटेंड झाला कार्यक्रम, पण आपण संपवूया लवकर. आता इथे आले माझी बहिणी आहे, तर भाचाई आहे, त्यांचंही मी खूप स्वागत करतो. त्यांनी पुढे यावं पटकन. माझी बहीण लोकप्रमध्ये शिक्षिका आहे आणि संगीतप्रेमी आहे, सतत सहकार्य करते, सपोर्ट असतो आणि कार्यक्रमाला उपस्थित होते. 4 तास क्लासिकलचा कार्यक्रम ऐकण्यासाठी पेशन्स पाहिजे, पण ती प्रेमाने येते. तिचा सत्कार मी आदिती कुलकर्णी सांगते. लहानपणापासून आम्ही एकत्र स्ट्रगल करत आलेलो आहोत आणि आज स्ट्रगल करता करता माझा भाऊ इथपर्यंत पोचलाय. तर खरोखर त्याच्यासाठी अभिमानाचे 2 शब्द मला बोलावेसे वाटत आहेत की त्याने आयुष्यात नेहमी अजून उन्नती आणि प्रगती करावे आणि यशाचे शिखर गाठावे असा मी त्याला आशीर्वाद देते. आणि इथे उपस्थित सगळ्या पालकांचे सुद्धा मनापासून धन्यवाद की ते सुद्धा एवढ्या उत्सुकपणे आपल्या मुलांना आज पुढे जाण्यासाठी प्रेरित करत आहेत. खरोखर ही एक मुलांना मिळणारी ऊर्जा आहे जी ती त्यांना आता जाणवत नाहीये, पण पुढे जाऊन ती अवश्य जाणवेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मला खूप अभिमान वाटत आहे. धन्यवाद.